यवतमाळ जिल्ह्यात ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या आर्थिक व सेवाविषयक मागण्यांसाठी सध्या तीव्र आंदोलन सुरू आहे। मात्र हे आंदोलन सोडवण्याऐवजी जिल्हा प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात असल्याचा गंभीर आरोप विदर्भ पटवारी संघाने केला आहे। विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा यवतमाळच्या आंदोलन नोटिशीच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या शिष्टमंडळाला 2 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेसाठी बोलवण्यात आले होते। मात्र या बैठकीत प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा न करता जोपर्यंत फेस रीडिंग ॲप डाउनलोड करणार नाही तोपर्यंत मागण्या निकाली काढल्या जाणार नाहीत अशी टोकाची भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात येतोय। संघटनांच्या म्हणण्यानुसार शिष्टमंडळास अपमानास्पद वागणूक देण्यात आली असून दबाव तंत्राचा वापर करून सनदशीर व लोकशाही मार्गाने सुरू असलेलं आंदोलन चिरडण्याचा हा प्रयत्न आहे। विशेष म्हणजे फेस रीडिंग ॲपच्या सक्तीला राज्यस्तरावर आधीच विरोध नोंदवण्यात आला असून शासनानं बायोमेट्रिकच्या ऐवजी संगणकीकृत दैनंदिनचा पर्याय सुचवलेला असतानाही जिल्हा स्तरावर अशी सक्ती केली जात असल्यानं प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले।